नमस्कार मित्रांनो. आपण आता हे बघा, मागे आपण जो बार दाखवला होता तो बार ह्या साईजमध्ये झाला आहे. सर्व माल झाला आहे 300 ते 600पर्यंत साईज आहे. अजून आपले 8 दिवसांनी हार्वेस्टिंग चालू होईल. माल व्यवस्थित आहे. काही परत पण फ्लॉवरिंग निघती आहे, काही सेट होती आहे. माल आहे, भरपूर आहे. एक तरी पण पावसामुळं थोडीफार कूज परत सुरू होते. म्हणजे पावसामुळं कूज होण्याचं प्रमाण असतंच. आणि झाडाला पण जेवढं फळ होईल ॲडजस्ट तेवढंच झाड सोसतं. बाकीचं फळ ॲटोमॅटिकली कूज होऊन गळून जातं. त्याच्यानंतर परत ही थोडी फ्लॉवरिंग निघते आहे. म्हणजे अशी फ्लॉवरिंग चालूच राहणार आहे. त्यानुसार आपण व्हिडिओ बनवतच राहू. त्याच्यात 8 दिवसात बऱ्यापैकी आपली हार्वेस्टिंग चालू होईल. त्याच्यात एकच प्रॉब्लेम येतो आहे, आपण तरी पण ही अशी फ्लॉवरिंग पोचली होती. आपण जे कळीच्या पुढचं जे आहे ते पोचण्याचं कारण म्हणजे असं की पावसात जर पाऊस चालला तर अशी हे बघा फळं असं होऊन जातं आहे, हे खराब होतं. म्हणजे इथली फ्लॉवरिंग आपण जर पोचली नसती तर बऱ्याच फळांना असा प्रॉब्लेम आला असता. म्हणून आपण सर्व फ्लॉवरिंग पुसली पाहिजे. हा एक याच्यातून आपल्याला मार्ग निघाला किंवा आपल्याला लक्षात आलं आहे की याचा बेनिफिट काय म्हणून असं आहे. आणि त्याच्यात असे वरचे जे म्हणजे ज्या फळांचे वरती तोंड आहे हे इथं, तर त्यांनाच हा प्रॉब्लेम येतो जास्तीत जास्त असा. म्हणजे पक्ष्यांनी काही किंवा कशाने खाल्लेलं नाही आहे, हे सडलेलं आहे पावसाच्या पाण्यामुळं. म्हणजे पिकायला सुरुवात झाली असते या फळाची, पण सडलेलं आहे असा विषय. तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण परत नवीन नवीन व्हिडिओ दाखवत राहू, अपलोड करत राहू. साईज बघा, मस्त साईज झाली, काही विषय नाही आहे. आणि आपला हा ट्रॅलीचा प्लॉट आहे, आपण तर सांगितलेलंच पहिले. फ्लॉवरिंग निघती आहे नवीन, काही कुज होती, काही सेट झालेली फ्लॉवरिंग. आणि ही इथं कुज होती किंवा ही पण सेट होईल आता नवीन. किंवा 582 ग्रामचं फळ आहे. म्हणजे आत्ता जो निघतो आहे माल आपला सर्व 400+ ते 600पर्यंत आहे. आत्ता आहे बघा, आत्ता तोडून आणलेला जो पहिले निघाला आहे, जास्त माल निघायला टाईम आहे. साईज भरपूर आहे. आता हे दिसायला छोटं दिसतं आहे, हे फळ बघू आपण. जे बघा 470 ग्राम, ही जम्बो रेड व्हरायटी आहे आपली. साईज आहे मालाला जबरदस्त, कलर बिलर शायनिंग सर्व आहे. बघत राहू आपण परत पुढे व्हिडिओ बनवत राहू.